नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणी जी आहे ती कलाला किडनॅप करण्याचा प्लॅन आखते, पण रोहिणीचा जो डाव आहे तो उधळला जातो, कारण कलाने गिफ्ट घेण्यासाठी बाहेर जाणंच कॅन्सल केलेलं असतं. त्यानंतर रोहिणीने पुढचा डाव आखलेला असतो. तर इकडे आता ही जी अनामिका आहे तिला कांगावा करायची आणि घरातील सर्वांच्या समोर सोहमला कमी लेखायची जी सवय लागली आहे ती मात्र तिने बंद केलेली नाही. सवय म्हणण्यापेक्षा ती मुद्दामच करत आहे आणि आता तसाच कांगावा तिनं सुरू केलेला आहे, कारण सोहमच्या कपाटात असलेलं काजलचं जे पोर्ट्रेट आहे, जे पेंटिंग आहे ते तिच्या हाती लागलेलं असतं आणि त्यामुळं तिने आता तिथे गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. त्यावेळेस सगळेजण तिथं बाहेर आलेले आहेत आणि हे जे पेंटिंग आहे याची तिला वाट लावायची आहे. काहीही असलं तरीही ते पेंटिंग संपून टाकायचं हे तिने ठरवलेलं असतं. म्हणून ते पेंटिंग जाळण्यासाठी रॉकेलचा डब्बा हे सगळं घेऊन ती पोचलेली असते आणि ते रॉकेल टाकून ते पेंटिंग पेटवणार असते. खरं तर साधी कागदाची गोष्ट आहे, ती पेटवण्यासाठी ती रॉकेल वगैरे घेऊन आली ना, हे खरंच मजेशीर वाटत आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की कला तिथं ते थांबवते आणि सोहमचं जे मन आहे ते जिंकते हे आपल्याला पाहायला मिळतं. तर कलाने अद्वैतसाठी खूप सुंदर असं गिफ्ट तयार करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी ती आउट हाऊसमध्ये आलेली असते आणि शांतपणे तिथे तिने काम करत बसलेली असते. पण रोहिणी आहे तिचा प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो, कारण कलाला किडनॅप करायचं तिनं ठरवलेलं होतं. कला घराच्या बाहेरच पडली नाहीये तर कलाला किडनॅप करायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं ती आता तोंडावर पडलेली असते. मग ती विचार करू लागते की नाही, आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून तिने आता कला ज्या रूम मध्ये बसलेली आहे त्या रूमला बाहेरून लॉक करते आणि म्हणू लागते की मला माहितीये कला, खरे तुला असं कोंडलेल्या रूम मध्ये राहिलं की घुसमट होते तुझी, आता तू घुसमटून मरून जा, असं म्हणत तिथे कडी लावून ती निघून गेलेली आहे. पण आता रोहिणीला कुठं माहिती आहे की अद्वैत हा अगदी खंबीरपणे कलाच्या पाठीशी आहे. कोणत्याही क्षणी अद्वैत येणार आणि कलाला शोधून काढणार, कलाला तिथून तो वाचवणार, ही गोष्ट रोहिणीला माहीतच नाहीये. आणि अद्वैत कलाला कसं वाचवतो हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अद्वैत कलाला म्हणत असतो, बस झालं, कसलं टेन्शन घेतेस तू, तुला माहिती आहे ना पूजाचा फोन आलेला होता आणि जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती परत फोन करेल, तू अजिबात विचार करायची गरज नाही, असं अद्वैत तिला सांगत असतो. शांत हो पहिलं. आणि त्याचबरोबर अद्वैत तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, खरे शांतपणे झोपून जा, उद्या येईल पूजाचा फोन, असं अद्वैतने स्पष्टपणे कलाला सांगितलेलं असतं. कला मात्र टेन्शन मध्ये असते, कारण तिला पूजाची काळजी वाटत आहे. नक्कीच काहीतरी विपरीत घडलं असेल असं मन तिचं तिला सांगत आहे. आणि त्याचबरोबर इकडे खरंच पूजाच्या बाबतीत वाईटच घडलेलं असतं, कारण पूजाला राहुलने किडनॅप केलेला आहे आणि राहुल आहे तो पूजाला त्रासही देत आहे, तो चुकीच्या पद्धतीने तिच्या सोबत वागत आहे. राहुल पूजाकडे पोहोचलेला असतो आणि पूजाला म्हणत असतो की तू तोंड उघडणार होतीस, तुझ्या अद्वैतला आणि कला मॅडमना हे सगळं सत्य सांगणार होतीस, पण बघ आता तुला ना इथून मी बाहेरच पडू देणार नाही, त्यामुळं हे सत्य सांगण्याचा कधी प्रसंगच येणार नाही, एवढी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं राहुल तिला बोलत असतो. तिचं तोंड दाबत असतो, तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असतो, तिचा छळ करत असतो आणि तिथे असलेले जे त्याचे गुंड आहेत त्या गुंडांना सांगत असतो काहीही झालं तरीही ही इथून बाहेर पडता कामा नये, हिला इथे आत ठेवा आणि तुम्ही सगळेजण बाहेर थांबा, असं राहुलने सांगितलेलं असतं. ते गुंड जे आहेत ते आता तिथे राखण करायलाच बसलेले असतात. त्यासोबतच ते चुकीच्या पद्धतीने राहुल वागत आहे. त्याचबरोबर ते गुंड सुद्धा पूजाला खूपच त्रास देत असतात. परंतु पूजा अशी अडकलेली असते की तिचा कॉल सुद्धा कलापर्यंत पोहोचलेला नसतो. म्हणजे तिने फोन केला, कलाशी बोलणार तेवढ्यातच हा सगळा गोंधळ झालेला असतो आणि पूजाला मात्र बाहेर पडायला काहीच मार्ग दिसत नाही. इकडे आता राहुल घरी आलेला असतो. तिथे त्या गुंडांना सांगितलेलं असतं की हिला इथून अजिबात हलू द्यायचं नाही आणि तो घरी येतो. त्यानंतर आता रोहिणी त्याच्याकडे आलेली आहे. रोहिणी म्हणत असते, काय चाललंय तुझं राहुल, नक्की आणखी काही घोळ घालून ठेवलेला नाहीयेस ना तू. रोहिणीला तिच्या मुलाबद्दल खूप कॉन्फिडन्स आहे, कारण हा गोंधळ तर घालून ठेवणारच आहे, ही गोष्ट रोहिणीला चांगलीच माहिती असते आणि म्हणूनच ती त्याला विचारू लागते काही गोंधळ तर घातलेला नाहीयेस ना. तेव्हा राहुल म्हणतो, नाही ग, काही नाही केलेलं, सगळे पुरावे नष्ट करून आलोय मी आता, असं तो सांगू लागतो. तेव्हा रोहिणी म्हणते, म्हणजे काय झालंय नक्की,
तेव्हा तो सांगत असतो की अगं ऑफिसमध्ये ना थोडा गोंधळ झाला होता, कारण मी ना फोनवरती बोलत होतो आणि त्याच वेळी ती पूजा आहे ना ऑफिसमधली, कारण आता तो जो माडेकर आहे ना त्याला सोडवलंय ना आम्ही, आणि त्या पूजाने नेमकं ते सगळं बोलणं ऐकलं. मग तिला आता ठेवून आलेलो आहे, त्याचबरोबर आता तिचा बंदोबस्त केलाय, असं राहुल सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं तिने आता ह्या सर्व गोष्टी कला अद्वैतला सांगण्याआधी मीच तिला ताब्यात घेतलेलं आहे असं म्हणणं इकडे राहुलचं असतं. तेव्हा रोहिणीला धक्का बसतो आणि मग तो सांगू लागतो की त्या कलाने ना मला एकतर धमकी दिली आहे की 8 दिवसात मला या घरातून ती बाहेर काढणार आहे. तेव्हा मात्र मला कळत नाहीये की नक्की काय करायचं, म्हणूनच तर या सगळ्या गोष्टीच्या तयारीला मी लागलेलो आहे असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे रोहिणीला धक्का बसलेला असतो, म्हणजे ही कला जी आहे ना ती माझ्या मुलाला शांतपणे जगू देणार नाही, कारण हिचा मुलगा जणू काही गुणी सद्गुणी पुतळाच आहे अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच रोहिणी जी आहे ती म्हणते की नाही, मला आता काहीतरी करावं लागणार आहे, मला कोणत्या ना कोणत्या गोष्टी शांतपणे विचार करावा लागणार आहे आणि हे सगळं शांतपणे हँडल करावं लागणार आहे असं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की कला आणि अद्वैत आवरत असतात, तेवढ्यातच त्यांना काउन्सिलरचा फोन येतो. अद्वैत म्हणतो की आता ह्या काउन्सिलरचा फोन म्हणजे माझ्या पोटात गोळाच येतो असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि मग तो फोन उचलतो. कला आणि अद्वैत दोघंही आता व्हिडिओ कॉलवरती बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे अद्वैत बोलायला सुरुवात करतो, हा बोला. तेव्हा काउन्सिलर सांगतात की सुप्रभात असं म्हणत काउन्सिलरचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे काउन्सिलर सांगतात की मी ना आलेलो होतो बाहेर, म्हणून तुम्हाला फोन केलेला आहे, कारण मला तुमच्याशी आता पुढचा टास्क द्यायचा आहे आणि त्या बाबतीत मला तुमच्यासोबत बोलायचं आहे अशा पद्धतीनं ते बोलत असतात. आणि काउन्सिलर जेव्हा बोलत आहेत तेव्हा मात्र कला आणि अद्वैत शांतपणे तिथं बसून ऐकत असतात, कारण जे काउन्सिलर बोलत असतात ना ते इतक्या भारी पद्धतीनं त्यांच्याशी बोलत असतात की काउन्सिलरचं हे बोलणं ऐकून कलाला तर हसूच येत असतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात त्याच वेळी कला आणि अद्वैत ऐकत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काउन्सिलरचं हे जे बोलणं आहे ते ऐकल्यानंतर कला अद्वैत म्हणतात की मग काय करायचंय आता. नेमकं त्यांच्या रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत असते ती म्हणजे रोहिणी रूमच्या बाहेर त्यांच्या उभी असते आणि तिने कला अद्वैतचं बोलणं ऐकत असते. आता कॉल तर स्पीकरवरती असतो, ते सांगतात की तुम्हाला दोघांना ना एकमेकांसाठी काहीतरी करायचंय. तेव्हा कला म्हणते म्हणजे कसं काहीतरी द्यायचंय, देवाणघेवाण झाली पाहिजे असं काउन्सिलरचं म्हणणं असतं. अद्वैत आणि कलाला कळत नाहीये. कला अद्वैत म्हणतात स्पष्टपणे सांगा ना. नाही कसं तुम्ही एकमेकांसाठी काहीतरी द्या ते असतं ना ते, असं त्यांचं बोलणं सुरू आहे. तेव्हा कला म्हणते गिफ्ट म्हणायचंय का. तेव्हा काउन्सिलर सांगतात की हो गिफ्ट म्हणायचं आहे, तुम्ही दोघंही ना एकमेकांसाठी गिफ्ट द्या आणि त्या गिफ्टमुळं तुम्हाला कळेल की एकमेकांच्या बाबतीत तुमच्या मनात काय आहे असं काउन्सिलर बोलत असतात. आणि त्या गिफ्टच्या मधून तुमच्या भावना तुमच्या दोघांच्या एकमेकांच्या जवळ व्यक्त केल्या जातील आणि तुम्हाला समजतील. रोहिणी म्हणते म्हणजे यांचा असा डाव आहे तर बरं ठीक आहे, मग आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असं रोहिणीचं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच रोहिणी म्हणते की नाही आता यांनी गिफ्ट द्यायचं ठरवलंय ना, तर मी ठरवते काय करायचंय ती, यांची तिथंच वाट लावते असं ठरलेलं असतं. कला अद्वैत शांतपणे ऐकत असतात. रोहिणीचा प्लॅन ठरलेला असतो. रोहिणीला खरं तर असं वाटत असतं की यांना तिथेच आपण अडकवायचं आहे आणि त्यांच्याशी आता कलाला तिथे उद्ध्वस्त करायचं आहे, कारण तिनं एकच ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही कला आणि अद्वैत हे एकत्र आले नाही पाहिजेत, कला संपली पाहिजे, तरच माझ्या मुलाला या घरावरती राज्य करता येईल एवढंच चाललेलं असतं. त्यासोबतच रोहिणी आता विचार करू लागते. अद्वैत आणि कला म्हणतात की आता काय गिफ्ट द्यायचं कळतच नाहीये, नक्की कोणत्या पद्धतीचं गिफ्ट दिलं पाहिजे असं बोलणं चाललेलं असतं. कला म्हणत असते की हो मलाही लक्षात येत नाहीये की काय करायचंय. आता काउन्सिलरचा हा जो नवीन टास्क असतो तो रोज नवीन टास्क आपल्या पुढे सुरूच असतो. आता ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबलवरती अद्वैत आलेला असतो. तो भर खात असतो, उपमा असतो. आबा म्हणतात अरे चांदेकर काय चाललंय नक्की, एवढी घाई कशासाठी असं आबा त्याला विचारत असतात. तेव्हा तो सांगतो की काउन्सिलरचा फोन आलेला होता आणि काउन्सिलरने गिफ्ट द्यायला सांगितले. आता ते काय द्यायचं हा प्रश्न पडलेला आहे, म्हणून एवढी घाई चाललोय, कारण माझ्या ऑफिसच्या मीटिंग्स पण आहेत आणि काउन्सिलरने दिलेला टास्क पण पूर्ण करणं गरजेचं आहे, त्यासाठीच एवढी घाई चालू आहे असं तो सांगत असतो.
तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आबा म्हणतात हो बरोबर आहे, पण एवढी घाई नको करूस, हळूहळू खा. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. पण आबांना या गोष्टीचं कौतुक असतं की खरंच म्हणजे काउन्सिलरकडे घेऊन गेलेलो आहे त्या गोष्टीचा माझ्या ह्या दोन्ही मुलांना खूपच फायदा होत आहे, हे आबांच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आबा तसं बोलूनही दाखवत असतात आणि त्यासोबतच आबांचं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूप छान आहेत, आबांनाही छान वाटत असतं. त्यासोबतच रोहिणी मात्र तिथून उठते. आबा म्हणतात की अगं कला, तेव्हा कला सांगते की हो आबा मलाही घ्यायचंय ना, पण काय घ्यायचं कळत नाहीये. आबा सांगतात की अगं राधानगरी रोडला ना माझ्या मित्राच्या मुलांनी ना गिफ्ट शॉपी उघडली, तिथे जातो, तुला पाहिजे तसं गिफ्ट मिळेल, असं आबांनी सांगितलेलं असतं. आता तेव्हा मात्र कला जायला निघते, जाणार असते त्या गिफ्ट शॉपीमध्ये, परंतु त्याच वेळी तिथे आता जी रोहिणी आहे ती म्हणते की ह्या कलाला किडनॅप केलं पाहिजे. हा सगळा विचार रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ती त्या पद्धतीने विचार करू लागलेली असते. आबा मात्र सांगत आहेत, रोहिणी म्हणते की चला म्हणजे मला ही कला नक्की गिफ्ट घ्यायला कुठं जाणार आहे हा ॲड्रेस तर कळलाय. मग तिने गुंडांना फोन करते आणि सांगते कला खरेला किडनॅप करायचंय आणि राधानगरी रोडला ते गिफ्ट शॉपी जे आहे त्याचा ॲड्रेस देते आणि सांगू लागते की तिथे जाऊन तुम्ही तिला हे करा, मी सांगेल कधी आणि काय करायचं आहे ते, असं ठरलेलं असतं. मग राहुल अजून आलेला नाहीये का ब्रेकफास्टसाठी असं आबा विचारतात. तेव्हा कला म्हणते नाही माहिती. आबा म्हणतात की मग त्याच्यासाठी ना घेऊन जा त्याच्या रूममध्ये उपमा, कारण नैना पार्लरला गेलेली असते. मग आता ही जबाबदारी कोण घेणार, तर ही जबाबदारी कलाने घ्यायची. आता कलाला हे काम जरा थोडंसं भारी वाटत असतं, का तर कलाला हे काम केल्यामुळे आनंद मिळणार असतो, तो म्हणजे की राहुलच्या रूममध्ये जाऊन झडती घेण्याचं सुख तिला मिळणार असतं. म्हणूनच कला म्हणते की ठीक आहे, एक संधी मला मिळालेली आहे तर काही हरकत नाहीये, असा विचार चाललेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की राहुल जो आहे तो फोनवरती बोलत असतो आणि त्याच वेळी त्याचं बोलणं चाललेलं असतं ते म्हणजे गौरव परांजपे सोबत राहुल फोनवरती बोलत असतो. गौरवला तो म्हणत असतो की हे बघ, काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्या माडेकरला आपल्याला मदत केली पाहिजे, कारण या सगळ्यामध्ये त्याने आपली खूप मदत केलेली आहे. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी अशा पद्धतीने मॅनेज कराव्या लागतील. पुढचे जे आता त्याला जे डील्स होते मिळत होते ते त्याला मिळणार नाही आहेत, कारण तो जेलमध्ये गेला होता. तेव्हा गौरव म्हणतो की हो बरोबर आहे माझ्या लक्षात, करूया आपण, असं गौरव सांगू लागतो. आणि तेवढ्यात कला तिथे येते आणि कला विचारू लागते कोणाशी बोलत होतस. तेव्हा मात्र राहुल म्हणतो तुला का सांगू मी, तू कोण आहेस, सकाळी उठलं की तू शाळा घ्यायला सुरुवात करतेस माझी, मला काही गरज नाही वाटत तुला सांगायची, असं राहुल तिला बोलत असतो. त्यानंतर इकडे राहुल जो आहे तो म्हणतो की ठीक आहे, तुझा तो वाफळलेला उपमा वगैरे मला काही खायचं नाही, मला काम आहे, तुझा रूममधून इथून. आणि मग कला काही जात नाही, राहुल तो उठतो आणि तिथून जाऊ लागतो. परंतु कला म्हणते की चला. पुन्हा कला आता राहुलच्या कपाटात शोध घेऊ लागते. तेवढ्यात राहुल माघारी येतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं, तुझे शोधतेस ते तुला इथं मिळणार आहे. नाही अगं मी काय मूर्ख आहे का, मागच्या वेळेस तू त्या कपाटातूनच ते लेटर काढलं होतं ना, त्यामुळे मी पुन्हा तिथं वस्तू ठेवायला नाही अजिबात नाही ठेवलेल्या, दुसरीकडे ठेवलेत, अशा ठिकाणी ठेवलेत. आणि ते जे पासबुक तुला मिळालंय ना त्याचा काहीच उपयोग नाही आहे, कारण ते जुनं आहे. नवीन पासबुक माझं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे, कारण ते तुझ्या हाती लागेल असं मी ठेवणारच नाही. जर ते तुझ्या हाती लागलं तर तू काय करू शकशील हे मला माहिती आहे, त्यामुळे त्यात माझे सगळे झोल आहेत, त्या पासबुकची मी बरोबर व्यवस्थित अशी जागा केलेली आहे, असं सांगितलं जात असतं. इकडे आता रोहिणी कलाची वाट बघत असते, कारण तिला कलाला किडनॅप करायचा आहे, हा तिचा डाव आहे, म्हणून तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की रोहिणी कलाला म्हणते की अगं कला तू जाणार होतीस ना बाहेर. तेव्हा कला म्हणते की नाही अजून वेळ आहे मला, मी आत्ताच नाही जाणार आहे, असं कला स्पष्टपणे सांगते. तेव्हा रोहिणी म्हणते अगं जा ना, मला कॉफी हवी होती, मी रजनीकडनं घेईल, रजनी मला कॉफी दे ग बनवून, असं ती सांगते. तेव्हा रजनी म्हणते हो देते. आणि त्याचबरोबर कला म्हणते की अहो रजनी मॅडम तुम्ही बघा ते, मी आहे, मला अजून वेळ आहे, मी आत्ताच नाही जाणार आहे, मी जाईल नंतर. तेव्हा कलाला रोहिणी म्हणते का ग काय झालं. तेव्हा कला म्हणते की नाही माझं काम आहे ते झाल्यावर जाईल मी, आणि दुपारनंतर जाईल, असं तिनं सांगते. तेव्हा रोहिणी म्हणते की आता हिच्यावर मला बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, कारण ही कधी जाणार काय करणार याचा अंदाज लागत नाहीये ना, असं ती म्हणत असते. कारण ही ना खरंच डेंजर आहे, आता जर हिला जा म्हटलं तरीही ती जाणार नाहीये, हे रोहिणीला चांगलंच माहिती होतं. त्यासोबतच आता रजनी आणि कला दोघीही किचनमध्ये असतात
आणि मग कला सोंडे किडे लागलेले आहेत ते रजनीला सांगते. तेव्हा रजनीला म्हणते की आता बाकीचं जे धान्य आहे ना तेही आपल्याला व्यवस्थित ठेवलं पाहिजे, नाही तर त्यालाही असे सोंडे किडे लागतील. असं त्यांचं बोलणं दोघींचंही चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे अनामिका जी आहे ती कपाट उघडते आणि कपाटामध्ये तिला जे दिसतं ते पाहून तिला धक्का बसतो. ती म्हणते की खरंच या सोहमने छान असं पोर्ट्रेट बनवलंय, पण या काजलचं चित्र त्याने छान काढले, कधी माझ्या बाबतीत नाही विचार केलेला. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा चालू असलेलं ते पाहून तेव्हा अनामिका म्हणते की या सोहमला बर्बाद करायचा चान्स मला मिळाला. आता हे एवढं सुंदर पोर्ट्रेट आहे, त्याची तर वाट लागलीच पाहिजे आणि त्याचा फायदा मला नाही झाला तर काय उपयोग, असं तिचं बोलणं चालू असतं. आणि त्याच पद्धतीने तिने विचार करत असते. मग ते पोर्ट्रेट पाहते आणि मुद्दाम ते जे पोर्ट्रेट आहे ते अशा पद्धतीनं ठेवते की तिथे सोहमाला त्याने कपाट उघडलं की त्याला तिथे ते पोर्ट्रेट दिसलं पाहिजे आणि मग आपल्याला तमाशा करता येईल. म्हणजे इतकी नालायक दाखवली ही, इतकं एवढं सगळं प्रेम आहे म्हणून सोहम सारख्या मुलाला तिने अशा पद्धतीने अडकवलेलं आहे, त्याचं आयुष्य बर्बाद करायला निघालेली आहे. तर इकडे जेव्हा अनामिका आता ते पोर्ट्रेट मुद्दाम तशी ठेवते आणि तिथून निघून बाजूला जाते, बिचारा सोहम जो आहे तो येतो आणि त्याच्या हातात तो कपचट घेत असतो, पण ते त्याला वरतीच ठेवलेलं ते जे पोर्ट्रेट आहे ते हाती पडतं आणि तो म्हणतो की खरंच, आणि त्या चित्राकडे पाहून तो हसतो. म्हणजे त्याला भारी वाटतं. काजलचा एकतर फोटो असतो आणि त्याने सुंदर पद्धतीने ते रेखाटलेलं असतं, त्यामुळे त्याला खूप छान वाटत असतं. खूप छान असं ते पोर्ट्रेट आहे आणि तेव्हा तो त्या चित्राकडे पाहत राहतो आणि त्याचबरोबर तिथे अनामिका जी आहे ती त्याच्याकडे पाहत असते. ह्याचं नक्की काय चाललंय. तेव्हा अनामिका तिथे येते आणि म्हणू लागते, काय रे, म्हणजे माझ्याकडे पाहून कधी एकदा तुला असं स्माईल नाही करू वाटलं, कधी प्रेमाचा चुकून सुद्धा स्पर्श तुम्हाला केला नाहीये, पण ते चित्र जेव्हा हातात आलं तेव्हा चेहरा खुलला की तुझा, असं सगळं ती बोलत असते. सोहम म्हणतो, नाही ग तसं नाहीये, ते ना खूप दिवस आधी काढलेलं होतं. अनामिका मात्र कांगावा करायला तयारच असते, तिला कांगावाच करायचा असतो आणि ती मात्र म्हणत असते की नाही, हे सगळं तू मुद्दाम केलेलं आहेस, आता मला कळलेलं आहे, कारण तुझ्या मनात काजलच आहे अजूनही. एवढी लग्नाची बायको तुझ्या सोबत असताना तुला तिच्याबद्दल काहीच नाही वाटत आहे, तुझ्या मनात अजूनही त्याच गोष्टी घोंगावत आहेत, असं म्हणत अनामिका रडायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे सोहमची आता वाट लागलेली असते. सोहम म्हणत असतो की नाही, काही असलं तरीही आता हिची समजूत घातली पाहिजे. अनामिकाने ते पोर्ट्रेट तिथं फेकलेलं असतं, सोहमला वाईट वाटत असतं, पण आता अनामिकाची समजूत घालणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि तो तिची समजूत घालू लागतो. पण अनामिकाला ऐकूनच घ्यायचं नसतं, अनामिकाला फक्त कांगावा करायचा असतो आणि ते तिनं सुरू केलेलं असतं. त्यासोबतच तो ज्या पद्धतीने तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तिला अजिबात ऐकायचं नाहीये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिने रडायला सुरुवात करते आणि आता म्हणते की मला कळलेलं आहे, तू काय करतोयस, कसा वागतोय, हे सगळं मला कळलेलं आहे, असं म्हणत तिने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. डोक्याला हात लावते काय, रडारड सुरू करते काय, कारण तिला असं वाटत असतं की जर असं काही मी केलं तरच सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होतील, कारण या सोहमला तोंडावर पाडायचे. सोहम आता डिस्टर्ब झालेला आहे आणि ही बाई मात्र तोंडाला हात लावून हसत आहे, खुदुखुदू हसते. तिला लाज वाटत नाहीये जराही की आपण या माणसाला का त्रास देतोय, कारण तो जीवापाड प्रेम करतो, मान्य, त्याने जे त्याच्या बाबतीत होतं, त्याच्या मनात होतं ते बोलून दाखवलं, परंतु मग तिला तिथं होते ना, संधी होती की या सगळ्यातून माघार घेण्याची, पण तेव्हा मात्र बिचारीने माघार नाही घेतली. तेव्हा खूपच चांगुलपणा दाखवला ना, उपकार केले सोहमवरती तिने. त्याचबरोबर इकडे अद्वैत जो आहे तो कलाला गिफ्ट घेण्यासाठी आलेला असतो फ्लॉवर शॉपच्या तिथे, कारण कलाला काय आवडेल, अगदी एक्सपेन्सिव्ह असं घेतलं तर कला म्हणेल की नाही एवढं महागडं गिफ्ट, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग तो फुलं घ्यायला येतो आणि तो मग त्या फुलांचा वास घेत असतो. तेव्हा तो फुलवाला जो आहे तो म्हणतो की अहो साहेब, या फुलांना वास नसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला माहिती आहे ना, मग ती गुलाबाची फुलं असतात. तो म्हणतो की ती खूप नाजूक आहेत. त्यानंतर अद्वैत म्हणतो, निशिगंध नाही का, तेव्हा ते म्हणतात की ते बघा आहे ना. अद्वैत म्हणतो, नाही फ्रेशवाला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो की नाही हो, आता पावसाळ्यात असाच निशिगंध असतो, असं सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की मग, तेव्हा तो म्हणतो की ही घ्या फुलं, ही ताजी फुलं आहेत ना, हीच सुंदर आहेत, असं सांगत असतो. आणि त्याच वेळेस जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यावेळी मात्र
आता अद्वैत म्हणत असतो की नाही नाही, खरं पाहिजे, मला सगळं खरं, आम्हाला सगळं खरं लागतं, आम्हाला साधं काही चालत नाहीये, असं अद्वैत सांगत असतो. आणि त्याच वेळी तो दुकानदारही सांगतो की हे घ्या फुलं, मी देतो, तुमच्या लक्षात येत नाहीये, मी देतो तुम्हाला, अगदी कशी हवीत ना तशी फुलं, असं अद्वैतला त्या दुकानदाराने सांगितलेलं असतं. त्याच वेळी आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला जी आहे ती बाहेर आलेली असते. सोहम, अनामिका यांचा कांगावा सुरू आहे. अनामिकाने खूप गोंधळ घालायला सुरुवात केली, कारण अनामिका आता बाहेर येऊन सगळ्यांच्या समोर तमाशा करायला लागलेली असते. आणि त्याच वेळी अनामिकाच्या डोक्यात प्लॅन असतो आणि तिने ते पोर्ट्रेट जे आहे, काजलचं पेंटिंग जे आहे ते खाली फेकलेलं असतं. आणि त्या ज्या पेंटिंग आहेत त्या पेंटिंगवरती अक्षरशः रॉकेल वतलेलं असतं आणि काडी लावायला लागलेली असते. तेव्हा मात्र काजल त्याचबरोबर कला, त्याचबरोबर रजनी सगळेजण तिथं असतात. रजनीच्या तर डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहत असतात. तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, माझ्या मुलाच्या आयुष्यात असं का होतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे ही जी अनामिका आहे ती मूर्खासारखी वागत असते. आणि सोहम मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि काडी ओढणार तेवढ्यात कला किंचाळते आणि थांबवते. म्हणजे ते पोर्ट्रेट जे आहे, ते पेंटिंग आहे, ते जळण्यापासून कलाने थांबवलेलं असतं. त्यानंतर आता कलाने ते थांबवलेलं आहे, परंतु कलाच्या आयुष्यात आणखी काय आता दुःखाचा डोंगर वाढून ठेवलाय हे मात्र कलाला माहिती नाहीये. कला मात्र आता पुन्हा तिचं काम करण्यासाठी जाते, कारण कलाला चांदेकरला गिफ्ट घ्यायचं होतं, पण ते गिफ्ट घ्यायला काही कला जाऊ शकलेली नसते. मग कला आता विचार करते की काहीतरी स्वतःच्या हाताने बनवूया. अनामिकाचा कांगावा तर आता कलाच्या लक्षात येऊ लागलेला आहे, कारण सोहम जो आहे एवढा छान पद्धतीनं वागत आहे, एवढं सगळं आहे, तरीही अशा पद्धतीनं ही अनामिका वागत आहे ही गोष्ट मात्र कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते. मग कला आता इकडे आलेली असते आणि मग अद्वैतसाठी काहीतरी बनवलं पाहिजे असं तिच्या डोक्यात सुरू असतं. म्हणून कला अद्वैतसाठी छान असं तिथे एक हँडक्राफ्टेड बनवायला सुरुवात करते. म्हणजेच भरतकाम विणकाम असतं तशा पद्धतीने तो रुमालावरती तिने खूप छान असं तयार करत असते. आणि बाहेरून रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते चला, म्हणजे हिला ना घुसमट होती, म्हणजे असं बंद खोलीत ठेवलं की हिची वाट लागते, तेच आता आपल्याला करायचं आहे, हा विचार रोहिणीने केलेला असतो. आणि कला आउट हाऊसमध्ये बसून तिचं काम करत असते, तेव्हा रोहिणी तिथे येते आणि मुद्दामच त्या आउट हाऊसला बाहेरून लॉक करते. तेव्हा मात्र आता कला तिचं काम करत असते, अचानक तिला गुदमरल्यासारखं होऊ लागतं. तिला कळत नाही की हे सगळं काय होतंय. आणि कला मात्र तिथे आतमध्ये आहे, गुदमरल्यासारखं होत आहे. आणि रोहिणी म्हणते की आता तुला असंच मरावं लागणार आहे, असा इतका घाणेरडा विचार ह्या रोहिणीने केलेला असतो. आणि तेव्हा मात्र कलाची घुसमट होत आहे. कला दरवाजा उघडण्यासाठी तिथं धावपळ करत आहे, पण ते मात्र आता शक्य होत नाही, कारण दाराला बाहेरून कडी लावलेली असते. आता या सगळ्यातून अद्वैत कलाला कसं वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.